1:22 पहिला बॉल पडण्यात आलाय. सो आम्ही टाइम नोट केलाय. परफेक्ट तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं बंधनकारक असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. अवी पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. ऑन साईडला पुल करत असताना हा स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज वैभवच्या बॅटमधून हा वैभवशाली स्ट्रोक चौकार. वैभव आणि योगेश ही ओपनिंग पेअर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज योगेश स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. बिग हिट. सुपर से ऊपर षटकार पाहायला मिळेल. सिक्सर आलेला आहे. सुरुवात जी गरजेची होती ती गरजेची सुरुवात करून दिली आहे. योगेशच्या वतीने इथे धावसंख्या फलकावरती फ्लाय होत असताना धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अवीच्या माध्यमातून मी म्हणेल थोडीशी खराब गोलंदाजी होती का. पहिला बॉल चांगला होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला मात्र त्यानंतर शॉर्टर वनचा वापर आणि या बॉलवरती संपूर्णपणाने हाफ वॉली त्यावरती खरपून समाचार घेत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले योगेश. धावसंख्या 10. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला स्ट्रोक तर जबरदस्त. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा पाहायला मिळतील. कमालीची सुरुवात टीम जयगावदेव जुगरेवाडी संघाच्या दिशेला आपण पाहू शकतो. धावेंचा जो उच्चांक आहे तो गाठण्याचा प्रयत्न या संघाच्या वतीने केला जातोय. 1 चौकार 2 षटकार आतापर्यंत एकवटण्यात आलेत. अवीच्या विरोधामध्ये योगेशच्या वतीने धावसंख्या फलकावरती 16 पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट होता मात्र त्यानंतर प्रत्येक बॉलवरती आक्रमक हल्ला चढवला जातोय. ही ओळख आहे योगेशची. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजीसाठी योगेश ओळखले जातात. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. योगेशच्या वतीने हा जबरदस्त सिक्सर पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 16 पाहायला मिळेल. कमबॅक करणं गरजेचं अवीला. ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय ती थोडीशी खराब गोलंदाजी आहे. लेनमध्ये परिवर्तन करावं लागेल. व्हेरिएशनचा वापर करणं गरजेचं आहे या षटकामध्ये. आणि त्या अजून एक मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मात्र मिस हिट. लॉंगॉनच्या दिशेला फिल्डर नाही आहेत. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. सिंगल कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये होता. अर्ली स्टार्ट जर घेतला असता फिल्डरने तर मात्र कॅच देखील कंप्लीट करू शकले असते. मात्र मैदानावरती थोडासा लेझी फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट होईल. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती अवीच्या माध्यमातून कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे अवीला. हे षटक महागडं ठरलं. या षटकामध्ये तब्बल 18 धावा फलकावरती ऍड झाल्यात. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये काउस कॉर्नरला क्लिअर करत हा जबरदस्त सिक्सर. षटकार पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 24 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. अवीने स्वप्नवर्त सुरुवात करून दिली आहे संघाला. मोहित, तन्मय, अभय, सार्थक, विजय, प्रवीण आणि रोहन हे सर्व आपल्याला बॉल बॉयजच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यांची देखील भूमिका फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेस बॉल बाहेर जातो त्यावेळेस यांच्या वतीने बॉल आतमध्ये देण्याचं काम केलं जातं. सो कौतुक आहे या सर्वांचं. मॅच ज्या रिदममध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होण्यासाठी बॉल बॉयजची भूमिका फार महत्त्वाची असते. आणि हे जे सर्व आमचे मोहित आहेत, तन्मय आहेत, अभय, सार्थक, विजय, प्रवीण आणि रोहन बॉल बॉयजचा जबरदस्त कार्य करत आहेत. त्यांचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची बॅटिंग झाली आहे टीम जुगरेवाडी संघाच्या वतीने आणि स्पेशली योगेशच्या वतीने. पहिल्या षटकामध्ये या मॅचची आपण पाहू शकतो रिदम सेट झालाय. तब्बल 3 सिक्सर 1 चौकार आणि एका षटकामध्ये 24 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. फार एंडकडून आता आविष्कार पाहायला मिळतील. बघूया आविष्कारच्या वतीने आविष्कारी करणारी गोलंदाजी करण्यात येईल का. टीमचे कॅप्टन बाळा मलिक हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी फील्ड सेट करत असताना कमबॅक करणं गरजेचं आविष्कारच्या वतीने. कारण 24 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात आणि या 24 धावा कुठेतरी थोडेसे टोचतील. कारण पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही 24 धावा समोरच्या संघाला देतायत तो मोमेंटम देखील योगेशकडे आता आलाय. त्याच्या बॅटला अगदी प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतोय. बॉलचा होतोय. त्यामुळे आता कुठेतरी बॅटिंग करत असताना जुगरेवाडी संघ 70 ते 80 धाव्यांची मजाल मारायचा प्रयत्न करेल यातही मात्र शंका नाही. दुसरीकडे कमबॅक करणं गरजेचं आहे. आविष्कारच्या खांद्यावरती जबाबदारी आहे तो मोमेंटम ब्रेक करण्यासाठी.
यावेळेस पंचांकडे यूज अपील करण्यात आली. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 1 सेकंड पण अपील ही राहिली नाही. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 24 पाहायला मिळेल. वैभवच्या विरोधामध्ये चांगला बॉल आविष्कारच्या वतीने पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला मिळेल 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे. मैदानावरती थोडीशी चर्चा करत असताना योगेश वैभव सोबत की माझी बॅट चालती आहे, मला सिंगल ले आणि स्ट्रायकिंग एंडवरती आण. त्यानंतर मी बघतोय मात्र दुसरीकडे वैभवच्या वतीने देखील मोठे स्ट्रोक मारायचा प्रयत्न केला जातो. यावेळेस मिसहिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कॅचची संधी बाळाच्या वतीने. कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेटमध्ये समीकरण असतं. कॅच ड्रॉप झाली आहे. बाळा मलिक होते डीपमध्ये आणि त्यांच्या वतीने कॅच झाली ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ज्यावेळेस मोमेंटम ब्रेक करायचं असतं, या छोट्या छोट्या मुवमेंट्स फार इम्पॉर्टंट असतात. त्या मुवमेंट तुम्हाला मॅचला तुमच्या साईडला शिफ्ट करून देतात. मात्र इथे मिस्टेक पाहायला मिळते. धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने पुढे सरकेल. धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जीवनदान मिळाल्यानंतर प्रत्येक खेळाडू घातक असतं हे आपण पाहिलं आहे. रोहित शर्मा देखील घातक झाले होते. त्यानंतर जर विचार केला 264 264 धावा त्यांनी बनवल्या. ग्लेन मॅक्सवेल घायल झाला होता, थोडंसं इंजर्ड होतं, त्यानंतर त्याला जीवनदान मिळालं. त्याने 200 धावा कुठल्या विश्वचषकावरती ऑस्ट्रेलियन टीमने नाव कोरलं. तर त्यामुळे जीवनदान हे फार महागत ठरतात हे आपण नेहमी पाहिलं. इथे देखील कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आलं होतं. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 27. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये मागील बॉलवरती कॅच उडली होती. बाळा मलिकने जर झेल घेतली असती ना तर मोमेंटम डेफिनेटली ब्रेक झालं असतं. हरकत नाही आहे. 3 बॉलवरती फक्त 3च धावा खर्च केल्यात. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती योगेशच्या बॅटमधून आपल्याला 3 षटकार पाहायला मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न पंचांकडे कॉट बिहाइंडसाठी अपील करण्यात आली होती. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. प्रत्येक बॉलवरती काहीसा आपण पाहू शकतो मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न केला जातो योगेशच्या वतीने. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा इशारा नो बॉल. थ्रो बॉलसाठी नो बॉल देण्यात आलाय. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 28. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. ॲक्शन ऑफ चकिंग. नो बॉल. थ्रो गोलंदाजी आढळली आहे. चला, थ्रो गोलंदाजी आढळली आहे त्यामुळे गोलंदाज बॉलिंग करू शकणार नाही याची नोंद करून घ्यायची आहे. बघू पाहायला मिळतील आता ओव्हर कंटिन्यू करत असताना. फुलटॉस बॉल ऑन साईडला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. टोळे जंग फटकेबाजी. स्क्वेअर लेगच्या दिशेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर योगेशच्या बॅटमधून अजून एक जबरदस्त स्ट्रोक. त्याच्या इनिंग मधला हा 4था खणखणीत षटकार पाहायला मिळेल. योगेश थांबायचं नाव घेत नाहीयेत. 1 चौकार 3 षटकार आतापर्यंत ठोकले होते आणि आता हा 4था षटकार पाहायला मिळतोय. म्हणजे आविष्कारच्या विरोधामध्ये आक्रमण देखील चढवण्यात आलाय. धावफलक पाहायला मिळेल षटकाराच्या साथीने पुढे सरकत असताना 34 या आकड्यावरती. 34 ऑन द बोर्ड.
34 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बाबूच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्यात आलं. पहिलाच बॉल खराब पाहायला मिळाला बाबूच्या वतीने डाऊन द लेग साइड आणि तो देखील फुल टॉस होता, ज्यावरती आक्रमक हल्ला चढवण्यात आलाय. आलेला सिक्सर धावसंख्या फलकावरती पुढे आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 34 पाहायला मिळेल. षटक फार महत्वाचं आहे. या षटकामधील शेवटचा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती बघूया किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. मिस हिट पाहायला मिळते आणि एसटी रक्षण थोडंसं खराब. थर्डमॅनमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. कोऑर्डिनेशन थोडंसं खराब पाहायला मिळतोय आणि थोडेसे नाराज आहेत एसटी रक्षक. सिंगल आड होईल तुर्तास आणि एका धाबीच्या मदतीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 35 पाहायला मिळेल. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. बघा मित्रांनो, तुम्ही 10 मिनिटांचा अवधी घेतलाय त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी घेण्यात आलाय. अविच्या वतीने तब्बल 24 धावा खर्च झाल्या. आविष्कारच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो पहिले 4 बॉलचे जबरदस्त राहिले, फक्त 3 धावा, मात्र त्यानंतर नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती देखील आक्षेप करण्यात आला आणि बाबूच्या वतीने जो ओव्हर कंटिन्यू झाली, पहिल्याच बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती देखील आपल्याला सिंगल पाहायला मिळाली. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 35 पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून मसाईंडकडून आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील दुर्गेशच्या वतीने षटक क्रमांक 3 कसं राहील. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज योगेश पाहायला मिळतील, ज्या योगेशच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळालेत. 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत जर बघायला गेलं तर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते योगेशला शांत करणं गरजेचं आहे. दुर्गेशवरती आपण पाहू शकतो तो विश्वास दाखवलाय आणि दुर्गेश कशा प्रकारची कामगिरी करेल त्यावरती या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. बॉलिंग करत असताना टीम ओम साई क्रिकेट संघ ठुणेसाठी, कारण ही मॅच आणि या मॅचमध्ये हे ओव्हर फार महत्वाचं आहे. मिस हिट पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कॅचची संधी. बाळा मलिक डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट करतील, फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होतोय. हा धक्का मोठा बसलाय आणि तो देखील पहिला टीम जयगाव देव जुगरेवाडी संघाला. फलंदाज योगेश शकेईचा अंत. जवळपास 4 सिक्सर 1 4 31 धाब्यांची वादळी खेळी साकारणारा आता योगेश मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना जयगाव देव जुगरेवाडी संघाला. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मिळाली आहे. आता ती कोंडी फोडण्याचं काम मैदानावरती करण्यात आलंय दुर्गेशच्या वतीने. धावफलक 35 या आकड्यावरती पहिला धक्का बसतोय. आता 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील करणला रन बनवणं गरजेचं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळालं होतं, ते म्हणजेच 35. मॅच बिल्डअप होण्यासाठी, मॅच चुरशीची होण्यासाठी विकेट येणं गरजेचं होतं आणि तो विकेट मैदानावरती मिळालाय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कुडवली ब विपक्ष शिवतेज नावे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. शिवतेज क्रिकेट संघ नावे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. कुडवली ब संघाचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडू खाली राहिलाय. दुर्गेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल देखील तसाच पाहायला मिळाला. शॉर्ट वनचा वापर. यावेळेस देखील तसाच बॉल कुडलेन स्पॉटवरती बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 35 धावा. ज्या विकेटची नितांत गरज होती तो विकेट मिळाला. मोमेंटम शिफ्ट झालं आणि आता डॉट बॉलने या मॅचमध्ये कुठेतरी संघ वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस कॅच झाली, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2-2 धावा. 3 खेळाडू आले होते आणि 3 खेळाडूंपैकी एका खेळाडूने सांगितलं की ही माझी झेल आहे. अगदी पोझिशन देखील अगदी बरोबर होती, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल जो आहे तो राईट झाला. बॅटरला कुठेतरी वाटलं की यार कॅच कंप्लीट होईल, त्याने देखील धावा थांबवल्या होत्या, मात्र मिस्टेक झाली फिल्डरच्या वतीने. जशी मिस्टेक झाली तशी दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळते. धावसंख्या 37 धावा पाहायला मिळतील. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. वाईट बॉल, अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती 38 धावा पाहायला मिळतील. दुर्गेशच्या माध्यमातून कमबॅक जरूर झालाय. हा बॉल वाईट जरूर आहे, तरी देखील फक्त आणि फक्त 3 धावा. आणि मागील बॉलवरती जर झेल स्वीकारली असती तर मात्र एकही धाव आतापर्यंत आली नसती आणि 2 विकेट देखील कॅरी केले असते दुर्गेशने. दुर्गेशची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत इनसाइड द सर्कल फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 39 पाहायला मिळेल. 4 बॉल झालेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल.
हे 2 बॉल फार महत्त्वाचे आहेत दुर्गेशचे, कारण जो मोमेंटम होता तो ब्रेक करण्यात आलाय. मोमेंटम जो आहे तो आता शिफ्ट होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक चांगला बॉल, स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला दुर्गेशच्या वतीने. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. संपूर्ण ओम साई क्रिकेट संघ ठुणे हा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय चार्जअप आहे, कारण ज्यावरची नितांत गरज होती ती ओव्हर देखील मिळाली आहे. फक्त या षटकामध्ये 4 धावा खर्च झाल्यात. 5 बॉलमध्ये एक महत्त्वाची विकेटची योगेशची होती ती देखील मिळाली आहे. याच दरम्यान दत्तात्रयजी कापडी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत विनंती असेल. आपण मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 39. शेवटचा बॉल इनटू दी स्लॉट. डीपमध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. मिडविकेटचा फिल्डर दर्शक बनलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल सो ऑल इज वेल. अंत बला तो सब बला. शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलाय. या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की कदाचित इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळेल. हे मात्र शेवटच्या बॉलवरती जो सिक्सर आलाय त्याने देखील या ओव्हरमध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकवटत असताना फलंदाज अखेर 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 45 धावा, 45 ऑन द बोर्ड. योगेशच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. वैभव शांत होते, मात्र वैभवने आता हात खोलायची सुरुवात केली आहे. चांगली बॅटिंग मैदानावरती करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 45, 45. शेवटचे 2 षटकं आहेत. या 2 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे आपण पाहणार आहोत. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत डीजे अनिकेत यांना आपण संधी देऊया. थँक्यू सो मच. समाप्ती आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 45 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 24. असं वाटलं होतं की आता 80 ते 85 धाब्यांपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न असेल. मात्र तरी देखील मैदानावरती आविष्कारची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. दुर्गेशचं चांगलं कमबॅक, एक महत्त्वाची विकेट ज्यावरती योगेश बाद झाले. मोमेंटम थोडंसं शिफ्ट जरूर झालं, मात्र टिळक आता बॉलिंग ट्रॅकवरती फार एंडकडून मुरबाड एंडकडून आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी त्यांची असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. फिरकीचे जादूगर आहेत. यावेळेस मिसहिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, फॉलो थ्रू मध्ये जजमेंट खराब पाहायला मिळेल. कॅच झाली ड्रॉप, 1 धाव झाली कंप्लीट. टिळकच्या वतीने हा चुकीचा जजमेंट पाहायला मिळतोय. इथे कॅच जर कंप्लीट झाली असती तर ठुणे संघ फ्रंट फूटवरती असता, कारण करंटची विकेट देखील फार महत्त्वाची होती. हरकत नाही आहे. आता विकेट जी मात्र गमावली नाही आहे समोरच्या संघाने. तुमच्या माध्यमातून मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. आता त्याचं रूपांतर कशामध्ये होईल पाहणं इंटरेस्टिंग. धावसंख्या फलकावरती 46, 46 धावा पाहायला मिळेल. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती 8 होईल. धावसंख्या 47 या आकड्यावरती. या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. पहिले 3 षटकं बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये झुकलेत. त्या 3 षटकांमध्ये तब्बल 45 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करणं, शेवटच्या 2 षटकांमध्ये कमबॅक करणं हे अपेक्षित आहे. मिस्टेक पाहायला मिळते. वन्स अगेन कीपरच्या माध्यमातून मिस्टेक. बॅटर देखील आपलं संतुलन गमावून बसलेत. मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. टिळकच्या वतीने पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. कॅच देखील स्वतःच्या माध्यमातून ड्रॉप झाली. दुसरा बॉल जो वाईड होता त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. धावसंख्या 47, 47. त्यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. वन्स अगेन डॉट बॉलची होत असताना समाप्ती. बॉलला फॉलो करायचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या मार्फत, मात्र
अपयश, कारण बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आतापर्यंत 3 बॉल आणि 3 बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना टिळक आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी. यावेळेस व्हाईट बॉल. अपांतरची धाव फलकावरती ऍड होईल. फलक देखील 49 या 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 48 48 धावफलकावरती असेल. टिळकच्या माध्यमातून 2 अवांतर, मात्र जी लाईन आणि लेंथ आहे ती कमालीची आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर देखील एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक फिल्डर आहे. पॉईंटमध्ये इनसाइड द सर्कल एक फिल्डर आहे. त्यामुळे तुम्ही अशी गोलंदाजी करू शकता. इथे देखील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये थोडेसे दूरवरती फिल्डर होते, मात्र बॉल निघून चाललाय. डीपे स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार पाहायला मिळेल. थोडंसं आपण पाहू शकतो कव्हरच्या दिशेला शिफ्ट करणं गरजेचं होतं त्या खेळाडूला, आणि अगदी तेच आता केलं जात आहे. पट अब पसावे से के होया जब चिडिया चुग गई खेत. मागील बॉलवरती जर तुम्ही ही फिल्डिंग केली असती, ही फिल्डिंग सेट केली असती, तर मात्र तुमचा चौकार देखील गेला नसता आणि विकेट देखील मिळू शकली असती. आता पॉईंटचा फिल्डर डीपमध्ये, स्वीपर कव्हर इनसाइड द सर्कल आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहू शकतो डीपमध्ये फिल्डर पाहायला मिळेल. आउटसाइड द सर्कल बाउंड्री लाईनवरती. यावेळेस व्हाईट बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आता मैदानावरती होती. धावसंख्या फलकावरती 53 पाहायला मिळेल. या षटकामध्ये 3 एक्स्ट्रा 3 व्हाईट बॉल, एक सिंगल आणि एक चौकार. तब्बल 8 धावा आतापर्यंत खर्च करत असताना पाहायला मिळतात गोलंदाज टिळक. यावेळेस मिस्टेक थोडक्यासाठी, मात्र व्हाईट बॉल. व्हाईट +1, 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या फलकावरती 55 55 धावा पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये तब्बल 10 धावा खर्च करत असताना गोलंदाज टिळक पाहायला मिळतील. पहिले 3 बॉल जबरदस्त राहिले, मात्र त्यानंतर महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन द टॉस विकेट, फलंदाज बाद. बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. बॅटची अप्पर एज. कीपर कुठल्याही प्रकारची मिस्टेक करणार नाही आहेत. आखरी टिळकला ज्या गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं होतं, विकेट मिळवणं गरजेचं होतं, ती विकेट मैदानावरती मिळाली. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. फलंदाज करण शकेईचा अंत. विकेटचं पतन झालंय. या विकेटची नितांत गरज होती. ती विकेट देखील मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फक्त स्लाइस केलाय. थर्डमॅनच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल, थ्रो होता. बॅकिंगसाठी फिल्डर होते. कमालीचं बॅकअप पाहायला मिळतोय. सिंगल ऍड होईल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 4थं देखील समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक अब तक 56 धावा या फलकावरती येत. आता शेवटचं षटक फार महत्वाचं आहे. हे षटक देखील टिळकचं मागं राहिले. जरूर विकेट मिळाली आहे, तरी देखील पाहायला गेलं तब्बल 11 धावा या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला. मी त्याचाच उल्लेख करत होतो. पहिल्या षटकामध्ये जर 24 आल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या षटकामध्ये आणि 5व्या षटकामध्ये 10च्या सरासरीने देखील तुम्ही बनवल्या, तरी देखील तुम्ही 60-65+ धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 56 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक फार महत्त्वाचं यासाठीच असतं. मोमेंटम बिल्ड केलं जातो त्या षटकामध्ये, आणि तो मोमेंटम बिल्ड केला आहे, आणि तसंच कन्सॉलिडेट पुढे देखील करत असताना विकेट जरूर आले, मात्र प्रत्येक षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक आपल्याला नक्की पाहायला मिळतोय. तो शेवटच्या बॉलवरती असो किंवा मध्ये 3ऱ्या-4थ्या बॉलवरती असो, डॉट बॉल येत आहेत, मात्र एक मोठा स्ट्रोक आणि 10 धावा प्रत्येक षटकामध्ये कुठल्या जात आहेत. त्यामुळे होतंय काय, धावसंख्येचा जो वेग आहे तो वाढतच चाललाय. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 56 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची पाहायला मिळते. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावरती. ओम साई क्रिकेट संघ ठुणे विपक्ष जय गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी अशी लढत पाहायला मिळते. टॉस जिंकून बॅटिंग चूज केली जुगरेवाडी संघाने, आणि नेहमी आपण या संघाला पाहतो की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग चूज करते ही टीम, आणि अगदी या मॅचमध्ये देखील तसंच निर्णय घेण्यात आलाय. खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. वाह, काय फिल्डिंगचा एफर्ट आहे. लॉंग ऑफमध्ये फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघासाठी 3 धावा वाचवल्यात. धावसंख्या फलकावरती पुढे सर्किल जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावरती. 1 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुर्गेशच्या वतीने या मॅचमध्ये मोमेंटम शिफ्ट करण्यात आलं होतं. 3ऱ्या षटकामध्ये त्यांनी जो मोमेंटम होता तो ब्रेक केला, आणि अगदी या ओव्हरमध्ये देखील त्याचा उपयोग करण्यात आला.
यावेळेस हाफ आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेला सिंगल ॲड होईल, फलक देखील पुढे जाईल. अगदी हळवार गतीने आता धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल हरकत नाही आहे, कारण धावा भरपूर झाल्या आहेत. 4 षटकांमध्ये तब्बल 56 धावा झाल्यात. या षटकामध्ये चेरी ऑन द केक, अर्थातच 10 ते 12 धावा जरी आल्या तरी देखील 65-70 एक चांगलं टोटल मैदानावरती उभारण्यामध्ये यश संपादित करेल जय गावदेव जुगरेवाडी संघ. दुसरीकडे दुर्गेश पाहायला मिळतो, जो दुर्गेश ओळखला जातो इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी. यावेळेस लोवर फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. बाळा मलिक डीप मध्ये असतील, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स आलेला हा चौकार. टर्न केला, डीप मध्ये बाळा जरूर होते, मात्र बाळाच्या आवाक्याच्या दूर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 63. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला, धावसंख्या 70च्या आसपास पोहोचेल आणि त्यावेळेस मॅचमध्ये मजा येईल, कारण होम साईड पुणे संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मजा येणार आहे मॅचमध्ये. ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, मागील मॅचची देखील जबरदस्त सुरुवात आपल्याला सेकंड इनिंगची पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की त्या 80 धावा देखील कमी असतील. यावेळेस घडले काय एक्झॅक्टली हे पाहणं गरजेचं आहे. अपील जरूर करण्यात आली. 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या अटेम्पमध्ये ही झेल स्वीकारली जरूर, मात्र अगदी आपण पाहिलं तर उत्साह जास्त होता. बॅटची कुठली एज नव्हती. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 63 ऑन द बोर्ड. 63 धावा या धावफलकावरती असतील. दुर्गेशच्या वतीने चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल. मिस्टेक 2 खेळाडूंच्या वतीने. हाफ अटेम्प्ट होता. 2 धावा तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. स्ट्रायकिंग एंडवरती असता तर मात्र पिक्चर काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. बॅटर फ्रेममध्ये देखील नव्हते. अर्ध्या पिचवरती स्ट्रायकिंग एंडवरचे बॅटर होते, मात्र नकार दिलाय. 2 धावा मिळतील आणि धावसंख्या फलकावरती 65. तर शेवटचा बॉल असेल. पुढील मॅच कुडवली ब विपक्ष शिवतेज क्रिकेट संघ नावे असे 2 नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. मिस्टेक पाहायला मिळते कलेक्शन करत असताना, मात्र दुसऱ्या अटेम्पमध्ये विकेटचं पतन झालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. अखेर 5 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 66. 66 धावा आणि 67 67 धाब्यांचं लक्ष असेल. ओमसाई क्रिकेट संघ ठुणे समोर. कुडवली बा विपक्ष शिवतेज क्रिकेट संघ नावे. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण त्वरित टॉस करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. अजयजी मुरबाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला, अजयजी मुरबाडे साहेब जे आजचे बड्डे बॉय आहेत, त्यांचा बड्डे देखील आपण बनवणार आहोत. आणि येस, दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. कुडवली ब विपक्ष शिवतेज क्रिकेट संघ नावे असे 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस देखील केला जाईल. चार ओव्हरची मॅच असेल, याची नोंद करून घ्यायची आहे. मॅचला पुन्हा एकदा या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस तर या आपण टॉस बॉक्समध्ये करूया कॉइन स्पिन. मुरबाडे अगदी एक यंगस्टर युवा नेतृत्व त्यांच्या शुभ असतं. आपण कॉइन स्पिन करतो. मॅच 4 ओव्हर आहे आणि पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, विथिन 15 मिनिट्स 3 ओव्हर टाकायच्यात. आणि जर बॅट्समन मैदानावरती लेट असेल, तुम्हाला वाटतोय की बॅट्समन येण्यासाठी उशीर करतोय, तुम्ही अंपायर्सकडे अपील करू शकता. बट 15 मिनिटामध्ये एनी हॅव तुम्हाला 3 षटकं टाकावी लागतील. आपण कॉइन स्पिन करूयात. हेड या टेल कॉल करतील कॅप्टन. हेड्स अ कॉल अँड टेल इट इज. म्हणजे टॉस जिंकलाय टीम शिवतेज नावेनं. मान्यवरांना रिक्वेस्ट आहे, दोन्ही कॅप्टनला ऑल द बेस्ट करून आपण स्थानापन्न व्हा. घरच्या मैदानावरती सकाळी अगदी गुलाबी थंडी पण घाम फुटला होता. कशी वाटली सकाळची मॅच? तसं बघायला गेलं तर 49 रन आमच्या बॅट्समनच्या हिशोबात जास्त नव्हते, पण हवेचा इम्पॅक्ट त्या मॅचमध्ये आम्हाला पडला. आणि आता नेक्स्ट टाईम आम्ही प्रयत्न तर करूच मॅच डेफिनेटली जिंकण्याचा. खरं तर हे जे कारण होतं ना, हवेचा इम्पॅक्ट दुसऱ्याला पडला चालेल, पण घरच्या मैदानावरती तुम्हाला नाही पडला पाहिजे. हे रिझन कुठेतरी बाकी टीमसाठी आहे ना फायद्याचं आहे. मग सगळ्या टीम्स म्हणतील त्यांना पडतोय, मग आपल्याला काय फरक आहे. टॉस जिंकला, डिसिजन काय? बॉलिंग. 4 षटकांची मॅच आहे.
ग्राउंड तुमचं खूप सुंदर आहे. अगदी आता हळूहळू चारही बाजूला गवताचा गालीचा एज चालला आहे आणि हिंदूराव क्रीडांगण सध्या खूप चर्चेत आहे. आंबेगावकरांनी तुम्ही ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल ब्राईट ब्रदर्स, दिनेश दादा, अरुण दादांच्या वतीनं तुमचा मी आभार व्यक्त करतो. बट एक गोष्ट ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तुम्हाला सांगेल, अजून मैदानावरती थोडीशी मेहनत करा. चारही बाजूला ज्यावेळी हिरवळ या मैदानावरती येईल ना, कारण ही माती आहे ना अगदी लाल माती आहे, जिकडे गवत खूप लवकर येतं. अजून थोडीशी मेहनत केली तर मैदान अजून खूप चांगलं वाटेल. ॲज अ कॅप्टन काय सांगशील टीमला किंवा गावाला, काय मेसेज देशील? यावर्षी नक्कीच आम्ही ते करणार होतो, पण पाऊस लवकर आल्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही. पण नेक्स्ट इयर आम्ही नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. पण हे फक्त एका टीमनं किंवा एका कॅप्टननं ठरवून होणार नाही. त्यासाठी गावातील राजकीय नेते, गावातील पुढारी, गावातील समाजकर्ते हे सगळे जेव्हा गावाच्या पाठीशी उभे राहतील तेव्हा हे क्रीडांगण आणि तुमच्या नावे गावाचं नाव मोठं होईल. कारण सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, हे 11-12 खेळाडू आपल्या स्वखर्चातून पैसे एंट्री भरून मैदानावरती खेळतात, ते त्यांचं घर सांभाळण्यासाठी नाही, तुमच्या नावे गावाचं नाव मोठं होण्यासाठी. त्यामुळे ना पैशासाठी ना स्वार्थासाठी क्रिकेट नावेकर खेळतात, शिवतेजवाले नावे गावाच्या नावासाठी. त्यामुळे सगळे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहाल हीच आशा अपेक्षा. नक्कीच आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो गावच्या राजकीय नेत्यांचा आणि गावच्या मंडळींचा, आणि त्याचा प्रत्यय आम्हाला पहिल्या मॅचमध्येच आला. कारण जो बॅटर आऊट होता आणि आमचे गावकरी जे बाहेर बसले होते त्यांनी आम्हाला आवाज दिला की 6 आहे. त्यामुळे तो गावाच्या सपोर्टमुळे त्याच बॅटरला आमच्या मॅन ऑफ द मॅच मिळाली आणि ती मॅच आम्ही जिंकू शकलो. त्यामुळे त्यांचं खरंच धन्यवाद. नाही, गाव आहे तिकडे प्रेक्षक पाहिजे तर त्यांच्याशिवाय सगळं इनकम्प्लीट असतं. ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच. शिवतेज नावेसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या आंबेगावकर, कारण त्यांच्यामुळे आज आंबेगावकर चषक मोठं झालं आहे. मॅच सुरू होती आहे, बॅटिंग तुझ्या वाट्याला आली आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, समोर होम टीम आहे. काय माइंडसेट आहे, किती तोडायचं फोडायचं? खरं तर आम्ही शिवतेज नावे समोर पहिल्यांदाच खेळतो आहे आणि चांगली बॅटिंग आहे त्यांची आणि बॉलिंग पण चांगली आहे. त्यांच्यासमोर खेळण्यात एक वेगळी मजा येईल आणि पाहूया किती होतात ते. 10 रन पर ओव्हर आम्ही 40च्या हिशोबात चाललो आहे. मागच्या मॅचमध्ये तुमच्या बॉलर्सचं बॉलिंग युनिट पाहिलं, फार चांगलं आहे. कॅप्टन तुमच्या टीमला लीड देखील तू स्वतः चांगलं करतोय आणि आता शिवतेज नावेसमोर खेळायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील आणि ऑल द बेस्ट टीम शिवतेज नावे. स्टे ट्यून विथ अस. शिवतेज नावेनं जिंकला टॉस, निर्णय घेतला बॉल फर्स्ट, इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी प्रतिस्पर्धी टीमला. आपण जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया त्या मॅचचं समालोचन. तर मॅच सुरू झाली आहे मैदानाच्या आत. टार्गेट एक चांगलं सेट झालं. आपण सामना मैदानावरती पाहताय, एका बाजूला टीम इन ॲक्शन आहे झुगरेवाडी आणि 66 धावा झालेत. 67चं लक्ष. बाळा आणि समीर ही जोडी मैदानावरती खेळती आहे. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आर्मी मॅन अजय मुरबाडे आणि आज आर्मी मॅन आपले अजय मुरबाडे खरं तर सुट्टीसाठी आलेत आणि त्यांचा वाढदिवस आहे. हे फार क्वचित होतं सुट्टी असावी आणि देशाच्या सीमेच्या रक्षणातून थोडासा वेळ परिवारासोबत घालवायला मिळावा आणि वाढदिवस देखील त्याच वेळी यावा. म्हणजे गणपतीची एखाद्या आर्मी मॅनला प्रचंड आवड असावी आणि तुमच्या हेडक्वार्टरमधनं अनाउन्समेंट यावी की गणपतीची सुट्टी तुला एकट्याला 10 दिवस दिली आहे. अगदी अजय मुरबाडेसाठी हा दिवस तसाच आहे. थोडं थांबा, आपण भावाचा वाढदिवस जरूर थाटामाटात सेलिब्रेट करू, काही घाई करू नका. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे लवकर जेवून आलात, त्यामुळे आता थोडा वेळ धीर धरा. थोडाच वेळात आपण एक ग्रँड सेलिब्रेशन व्यासपीठावरती करू. कारण एखादा सरपंच असेल ना, तो आपल्या गाडीपुढे सरपंच लावू शकतो. एखादा खासदार असेल तो गाडीपुढे खासदार लावू शकतो, पण ते आर्मीचं सिम्बॉल कधीच लावू शकत नाही. त्यासाठी देशासाठी लढावं लागतं, घाम गाळावा लागतो आणि आर्मी मॅन बनणं अर्थातच सीमेवरती एक सैनिक म्हणून काम करणं हे ना 1 करोडातून फक्त 100 लोकांच्या वाट्याला येतं. तर मग हा वाढदिवस आपल्यासाठी तितकाच खास आहे. बरोबर आपण जशी मॅच फिनिश होईल हा बड्डे सेलिब्रेट करू. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 चौकारांच्या मदतीनं स्कोर झाला 8 धावा. सुरुवात झाली आहे मैदानावरती बाळा समीर आय थिंक तिकडे बाद झालं रनआउटच्या स्वरूपात आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्या ज्या थांबलेल्या आहेत त्या म्हणजे 8. आणि विशू मॅने मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार दिनेशदा घरत, अरुणदादा भोईर, ब्राईट क्रिकेट संघ आंबेगाव यांच्या वतीनं वतन की मोहब्बत मैं खुद को तपाया बैठे
मरेंगे वतन के लिए शर मौत से लगाया बैठे, आय लव माय इंडियन आर्मी. आणि थोडाच वेळात ब्राईट ब्रदर्सच्या वतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. ब्राईट ब्रदर्सकडनंच केक पण आलाय. खरं तर मला वाटलं की 4-5 येतील, कारण आपलं घरचंच केक शॉप आहे. इथे फटका चांगला धमाका, मिड विकेटला चालला बॉल, ट्रॅव्हल होतोय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. टार्गेट 67चा फरक काय पडतोय. संघर्ष आपल्या रक्तात घे भरारी झोकात आणि कळू दे त्या वेड्या विश्वाला तुझी खरी औकात. हा येतोय खणखणीत षटकार. स्कोर फ्लाय झालाय 14 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक करणचं, त्याच्यावरती आक्रमण बॅटिंगसाठी आला अवी. स्विच हिटचा फटका, क्या बात आहे क्या बात आहे. 1 डाऊन वरती अवी आलाय, त्याला माहिती आहे रनचेस मोठं आहे आणि अवी सुपर बॅटिंग करतोय. मागचा स्विच हिटचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 चौकार 1 षटकार 1 रनआउट. धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत 18. टार्गेट 67चं चेस करायचं आहे. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 24 आणि 24 बॉल जिंकण्यासाठी अजूनही अपेक्षित धावा या ठिकाणी आपण पाहता 49. 24 चेंडू 49ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 12.25 वरती या ठिकाणी जाऊन पोहोचलाय आणि येत्या 24 बॉलमध्ये त्या धावा करायच्या आहेत. एका बाजूला टीम जय गावदेव जुगरेवाडी आणि त्यांना फाईट करते टीम ओमसाई ठुणे. या दोन संघातील लढाई. ओमसाई ठुणे सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली, रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली आणि तदनंतर धावफलकावरती आता आपण पाहताय 18 रन. म्हणजे एक चांगला स्टार्ट आहे. पहिलं षटक करणचं थोडंसं महागडं राहिलं. आंबेगावच्या अभिमानाचा हा क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. आंबेगावकर चषक. टप्पा पडला, चालला बॉल वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ॲड होईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जातं. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 19 ऑन बोर्ड. 19 हा आकडा ना वीरेंद्र सेवकच्या आयुष्यामध्ये फार लकी होता. टेस्ट क्रिकेटमध्ये एक 100 त्यानं केलं 319. ओडीआय क्रिकेटमध्ये एक 100 219. IPLच्या धर्तीवरती एक शतक झळकावलं 119. पण ज्यावेळी ओडीआय क्रिकेटचं 100 आला ते देखील चौकारानं पूर्ण झालं. मात्र ज्यावेळी टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांना 300 बनवल्या त्याचा एक खूप मोठा किस्सा राहिला. या बॉल नंतर तुम्हाला नक्की शेअर करेल. ज्यावेळी गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न एका बाजूला उभे होते आणि दुसऱ्या बाजूला 294 वरती सेवाग बॅटिंग करत होता. त्यामध्ये झालेला संवाद. बॅकफुटला गेले, फटका चांगला सजवला. ऑपिशन पनिश डीप बॅकवर्ड पॉइंटला स्लॅश केलं बॉलला आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. या स्पर्धेमध्ये मुख्य अतिथी म्हणून आपलं जे पॅम्पलेट आहे त्याच्यावरती देखील एक नाव आहे, मयूरजी जगन्नाथ पिसेकर. कदाचित आज मयूरदादाचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. उद्योग क्षेत्रातील आणि त्या सोबतीनं कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील बदलापूर म्हटलं की ऐतिहासिक वारसा आणि त्या बदलापूरला मिळालेलं एक युवा नेतृत्व, त्याचं नाव मयूर जगन्नाथ पिसेकर. काही क्षणात आज मयूरदादाचं आगमन होताना देखील या रंगमंचावरती आपल्याला पाहायला मिळेल की आता मेगा फायनलला देखील मयूरदादा आवर्जून आपल्यासोबत असेल. टप्पा पडला, चालला बॉल एस टी रक्षकाच्या हातामध्ये. कारण आंबेगावकर चषक मग ते मैदान कोणतेही असो, या स्पर्धेला आवर्जून मयूरदादा पिसेकर त्यांची उपस्थिती, त्याचा पूर्ण मित्रपरिवार येत असतो. आपण वाट पाहू मयूरदादा पिसेकर यांची. आणि लवकरच येत्या फेब्रुवारीला आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय. तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन येतो तब्बल 10 टू व्हीलर मोटर बाईक, 2,22,222 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि तब्बल 10 विजेत्या संघांसाठी अनेक सारी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातली जत्रा घेऊन स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपल्या भेटीसाठी सजेल. येत्या फेब्रुवारीला 2026च्या अगदी सुरुवातीलाच मोठे धमाके प्रतीक पिसेकर, मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आपल्या भेटीसाठी येणार आहे. तो लढला, तो घडत राहिला आणि तो घडवत राहिला, अनेकांची स्वप्न पूर्ण करत राहिला. ते नाव म्हणजे मयूर पिसेकर. चर्चा जरूर करू ज्यावेळी दादा व्यासपीठावरती जोडला जाईल.
खुला टाकला होता बॉल, कॅचची संधी, झेल झाला ड्रॉप, शॉट कव्हरला. इथे दिवनदान तुम्ही जे दिलंय ना फलंदाज अवीला दिलंय, तर येत्या काळामध्ये ते टेन्शन वाढवणारं मैदानावरती असू शकतं. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे 25 धावा. स्कोरकार्डवरती आत्तापर्यंत लागलेत 167चं, अजूनही 42चा प्रवास बाकी आहे. हे षटक चांगलं राहिलं भरतचं, कमबॅक केला भरतनं. इथे अवीला सजवायचा होता फटका फाईन लेगच्या वरतून. वेल बोल्ड भरतनं मॅचमध्ये परत आणलाय. पहिल्या षटकात 18, त्यानंतर आता भरतनं पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे थांबवून ठेवलं बॅट्समनला. आणि षटक आपण पाहता या ठिकाणी दुसरं संपलंय आणि फक्त खर्च झालेत धावा या ठिकाणी 7. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 25. 18 बॉल बाकी आहेत, 42ची गरज आहे. 2 षटकं बरोबर तुम्ही 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आतापर्यंत टाकली आहेत. उर्वरित षटक अगदी 2 तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागतील. सध्या 2 वाजून मिनिटं झाली आहेत. 3, 2, 13ला तुमच्या या ठिकाणी 4 ओव्हर्स कंप्लीट व्हायला पाहिजे याची काळजी घ्या. फिल्डिंग करताना टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे ते म्हणजे जय गावदेव जुगरेवाडीने टॉस जिंकला. बेधडकपणे कॅप्टनने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. 18मध्ये 42 पाहिजेत. सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये काल एक पाहायला मिळाली. आज त्या चान्सेस कमी आहेत. आज सगळ्या मॅचेस क्लोज जरूर जातात, पण 1-2 बॉल आधी मॅच फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळते. आज अतिशय चांगली साथ आपल्याला देत आहेत समालोचक सुनीलजी शेके. मॅन फ्रॉम डोंगर नाव आहे, खूप दमदार समालोचन त्यांचं तुम्ही ऐकताय. त्या सोबतीनं अपकमिंग लिटिल स्टार जरी असेल ना, पुढे जाऊन फ्युचर समालोचन क्षेत्रामध्ये त्याचं खूप मोठं आहे. अनेक सेलिब्रिटीज सोबत त्याचे फोटोज तुम्ही पाहत असाल. पनवेल असेल, त्या सोबतीनं टिटवाळा असेल, अशा अनेक विभागात जाऊन तो सध्या समालोचन करतो. आणि स्पेशली कल्याण ग्रामीणमध्ये जितके इव्हेंट्स होतात ना, तितके इव्हेंट्स तो कव्हर करत असतो. आणि दिनेश दादासोबत आम्ही मगाशी चर्चा करत होतो की तुम्ही त्याला कोणतंही काम सांगा, त्याच्याकडून नाही हा शब्द तुम्हाला कधीच येणार नाही. आणि टाईमला देखील जो अगदी ऑब्व्हियसली पंच्युअल आहे प्रसन्न चव्हाण. पण कधी कधी दिनेश दादा लक्ष ठेवायचं, प्रसन्न आणि प्रथमेश दोघांपैकी कोणी येऊन कॉमेंट्री करून जातो कळत नाही. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 25. कारण ट्विन्स असल्याचा फायदा सगळ्यात जास्त जर अख्ख्या जगामध्ये कोण उचलत असेल तर हे दोन्ही बंधुराज आहेत. मोठे मोठे किस्से आहेत. 25 धावा धावफलकावरती. टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता कमबॅक चांगलं होत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल नंतर बाहेर निघाला. व्हाईट बॉलसाठी DRS बॅटिंग साईड. अंपायर्सनं फेअर बॉल घोषित केला. आणि समोर अंपायर्सच्या भूमिकेत तुम्ही पाहताय टेनिस बॉल क्रिकेटची एक आख्यायिका अजित पुत्रन सर. थोडाच वेळात थर्ड अंपायर्स इकडे चेक करतील. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत बाळा माने सर. एक गोष्ट आहे, तुम्ही चॅलेंज केलं अजित पुत्रन यांच्या अगदी डिसिजनला. नक्कीच सांगायला आवडेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पूर्ण भारतातील तुम्हाला सांगतो टॉप 5 फिरकीपट्टू मोजले ना लेग ब्रेक, तर त्यामध्ये अजित पुत्रन सरांचं नाव येतं. मॅचलेस एकेकाळचा क्रिकेटचा इतिहास ज्या संघापासून सुरू झाला, मॅचलेस, राहुल 11, त्रिशूल 11. एका काळात त्यांना टीम कधी प्लेयरच्या नावानं ओळखली नव्हती जात, प्लेयर्स टीमच्या नावानं ओळखले जायचे. त्या काळचं क्रिकेट ज्या नावानं गाजवलं ना, ते नाव अजित पुत्रन सर. वन ऑफ द ग्रेट लेजंडरी बॉलर अजित पुत्रन सर असतील, गुजरातवरून नाझिम गुल्ली असेल, हे सगळे ते फिरकीपटू आहेत ज्याने अनेक वर्ष आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवलं. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मुंबईचं खडूस क्रिकेट आहे ना, आता अजित सर खूप लांब जाताना पाहायला मिळालं. एकेकाळचं मुंबईचं क्रिकेट आणि आत्ताचं मुंबईचं क्रिकेट खूप मोठा फरक आहे. ज्यावेळी अगदी आता मागचे 2 दशकं जर आपण मागे गेलो, विक्रोलियन्स, विनर्स, त्यानंतर मुंबईमधनं सँडी SP अशा टीम्स सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करताना, भारताच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत होतं. बट आता प्रत्येक प्लस आहेत ना, वेगवेगळ्या टीममध्ये विभागले गेले आणि जे जिद्दी गट्स क्रिकेट होतं ना, ते आता थोडंसं कमी झालं आहे. हा डिसिजनला फेअर बॉल, तुमचा जो रिव्ह्यू होता तुम्ही तो गमावला आहे. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. म्हणून एकच गोष्ट आता म्हणाल, चिते की चाल, बाज की नज़र, बाजीराव की तलवार और अजित पुत्रन के डिसीजन पे मेरे दोस्त कभी संदेह नहीं किया जाता. टीमची टोटल धावफलकावर सध्या थांबलेली तुम्हाला पाहायला मिळते 25. 2 डॉट बॉल आलेत.
आता गरज आहे मोठ्या फटक्याची. 2 डॉट बॉलचा दबाव, बॅटला लागलाय बॉल, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. अविनं देखील सांगितलं बॅटकट आहे, मी निघतोय, सोडतोय मैदान आणि विकेट मिळते त्या ठिकाणी गोलंदाजाला. बट अवीच्या स्पोर्ट्समन स्पिरिटचं कौतुक ते देखील तितकंच व्हायला हवं. फलंदाज वाद. सुरुवातीला मॅच बॅलन्स होती. 18 बॉल 42 आणि आता समीकरण 15 मध्ये 42. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला सध्या पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निवृत्तीच्या माध्यमातून न्यू बॅट्समन मैदानावरती येतात. तिलक, एक तिलक ज्यानं भारताला विजयाचे तिलक विश्वचषकामध्ये जिंकून देण्यामध्ये खूप मोठं योगदान दाखवलं. सध्या T20 फॉर्मॅटमध्ये यंगस्टर्स म्हणून अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा खूप चांगली कामगिरी करतात भारतासाठी. जे येणारं भारताचं फ्युचर आहे. T20 ODI वर्ल्ड कप जर आपण पाहिले, यंगस्टर्सनं खूप चांगलं क्रिकेट त्यामध्ये भारतासाठी दाखवलं. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताला विचार करावा लागला, कारण सातत्यानं जी जागा टेस्ट क्रिकेटमध्ये बॅट्समनची हवी होती तो रोल प्ले झाला नाही. बट निवृत्तीच्या समोर पहिला बॉल पाठवलाय तिलकनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कलाय आणि विजयाचा तिलक लावू शकतो इतक्या आत्मविश्वासानं भरलेली सुरुवात फलंदाज तिलकच्या बॅटनं झाली आहे. पिंच हिटर आहे. बॉल तयार. आता टप्पा चांगला, आता टप्पा चांगला, फिरवला बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटच्या समोरून वळण घेत असताना गिरकी घेण्यास भाग पडला तिथे बॅटसला. चेंडू जातो या ठिकाणी डॉट समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी आता 36 धावेची गरज आहे. मागचे लेग कटर होते तर हा ऑफ कटर होता जो टप्पा पडल्यानंतर आत आणला. बरोबर वाईड लाईनच्या आतमध्ये येताना बॉल दिसला. वेल बोल्ड, चांगलं कमबॅक गोलंदाज निवृत्तीचं तिलकच्या विरुद्ध. अजून एक सुंदर बॉल. खूप चांगले फिरवतोय, खूप चांगले फिरवतोय. अशा गोलंदाजांसमोर एक तर तुम्हाला स्विच हिट खेळावे लागतील किंवा डान्सिंग डाऊन द ट्रॅक एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही इनसाइड आउट खेळू शकता. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरनं तुम्ही लॉफ्ट करू शकता. आणि ज्यावेळी तुमच्या बॅटला खरं तर बॉल फिरवलेला सापडत नाहीये, मग तुम्ही बैठक तिकडे स्लॉक स्वीप लांबून बॉलला खेचू शकता. अन्यथा जर तुम्ही खडे फुटवर्क नसेल खेळण्याचा प्रयत्न कराल तर रिझल्ट हाच राहील. जर तुमच्या बॅटच्या पट्ट्यात आलं तर 6, अन्यथा बॅट अँड बॉलचा संपर्क खूप लांब राहताना पाहायला मिळेल. सामना खूप दूर नेलाय. 18 बॉल 42ची गरज होती. फक्त खर्च केले 6. 4 डॉट बॉल टाकलेत. गोलंदाज निवृत्तीने एक विकेट काढली आहे आणि समीकरण उरलंय 12 बॉल 36 धावा. 12 चेंडू आणि 36 धावा. स्कोर कार्ड वरती देखील सध्या ओमकार आपली लेखणी सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या ओमकार नाव चर्चेत आहे. ओमकार तारमाळे. पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा, ग्रामीण क्रिकेटला हेवा वाटावा असं काम सध्या ओमकार तारमाळेनं केलं. सोशल मीडियावरती एक गोष्ट आहे ना दिनेश दादा, ज्यावेळी तुम्ही मेहनत करत असताना तुम्ही एकटे असता, ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता पूर्ण दुनिया तुमच्या सोबत असते. IPL ऑक्शनच्या संध्याकाळपर्यंत ओमकार तारमाळेचे फॉलोअर्स होते 1472 आणि जसं सनरायझर्स हैदराबाद टीमनं त्याच्यावरती 32 लाखाची बोली लावली, फक्त 3.5 तासानंतर त्याचे फॉलोअर्स होते 19,000. आणि ज्यावेळी सकाळी मॉर्निंगला पुन्हा ओमकार तारमाळेचं इंस्टाग्राम हँडल चेक केलं, सनरायझर्स हैदराबादच्या ऑफिशियल पेजवरती ओमकार तारमाळेची पोस्ट, त्याचं कोलाब एक्सेप्ट झालं आणि त्यानंतर ओमकार तारमाळेचे फॉलोअर्स अवघ्या 15 मिनिटानंतर 25,000 प्लस होतं. सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच होतं, दुनिया मौके कम और धोखे ज़्यादा देती है और वही दुनिया झुकती है, सिर्फ झुकाने वाला चाहिए. बस आप में काबिलियत होनी चाहिए. एक डीजे वाला ब्रेक घेऊ, पुन्हा परतो मॅचमध्ये. थँक्यू डीजे. इथे चौकार ॲड झाला आणि समीकरण मैदानावरती उरले 10 बॉल जिंकण्यासाठी 32 धावा. सध्या इंस्टाग्राम पण एक अशी स्टोरी आहे ना
की एखाद्याचा राग आला की मग त्याला ब्लॉक नंतर आधी अनफॉलो केलं जातं. पण ही मोठी झालेली तीच लोकं असतात ज्यावेळी आपल्याला आधी मेसेज करत असतात, दादा प्लीज स्टोरी मेन्शन बॅक किंवा एखादं कोलॅब दे, फॉलोवरची गरज आहे. असे अनेक सारे किस्से मी स्वतः अनुभवलेत. 1.5 2-2 हजार फॉलोअर्सपासून आज टेनिस बॉल क्रिकेटपटू सुपरस्टार बनताना आपण पाहिलेत. आणि फक्त एक आहे, आकाशामध्ये कितीही उडा, संध्याकाळी पाय जमिनीवरती घेऊन या. कारण जितके उंच उडाल ना तितके दुनियामध्ये शहाण्यावाले आणि जितके खाली राहाल त्यानंतर तुम्हाला खाली आणणारे यांची सगळ्यांची संख्या नेहमी वाढत असते. त्यामुळे ऑलवेज जीवन असं जगा समुद्रासारखं, ना जिंकण्याचा माज ना हरण्याची लाज. लगातारचे 2 चौकार ॲड झालेत. समीकरण मैदानावरती बदललाय. येणारे 9 चेंडू आणि अजून या मॅचमध्ये 28 धावेची गरज आहे. राईट आर्म अराउंड विकेट. शफल झाले, फटका चांगला, फाईन लेगला, नाही थांबणार बॉल, चालला निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप सुंदर बॅटिंग सध्या मैदानावरती करतोय. फलंदाजी करत असताना फलंदाज बाळा आणि त्याची बॅट सांगतीये मैदान में बल्लेबाजी कर रही है बाला, झुकेगा नहीं साला. 8 चेंडू आणि 24. 2 बॉलमध्ये कमीत कमी एक षटकार किंवा एखादा चौकार, एखादी डबल. कारण रिक्वायर रन रेट कुठे वाढलं, जिथे 18-42 करायच्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी निवृत्तीनं केली. फक्त 6 रन्स खर्च करत मॅच दूर नेली होती. शफल झाले आणि आता क्लीन बोल्ड. कमी गतीनं टाकला, बीट केलं, मिडल स्टिक वाकवली, मागच्या 3 चौकारांचं दिलं उत्तर. आणि सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटला टीम तुम्हाला पाहायला मिळते. जय गावदेव झुगरेवाडी. थँक्यू डीजे. थांबतम कासारा माझ्या बायका रुसलेंद्र. अगदी अग्रिकोयांची परंपरा, अग्रिकोयांचं कुलदैवत, अग्रिकोयांचं अगदी श्रद्धास्थान, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अग्रिकोयांची कुलस्वामिनी एकवीरा मातेचं संगीत तुम्ही ऐकत होतात. कारला एक असं ठिकाण आहे ना जिथे गेल्यानंतर मनाला शांती एक वेगळी मिळते. फटका फसला, बॉल हवा आता, नो मॅन स्कीप, फिल्डर पोहोचतील, कॉल केला, यस आय विल टेक, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. मिळाले त्या ठिकाणी धावा 2 आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 6 बॉल आणि 22 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा या मॅचमध्ये करायच्यात. टाइम फिनिश झालाय. 1.5 मिनिट तुम्ही लेट आहात आणि त्यामुळे तुम्हाला फक्त मिळतील 38 सर्कलच्या बाहेर 4 फिल्डर्स. अजित सर 1.5 मिनिट लेट आहे टीम. ओके, थँक्यू. आगमन होताना आपल्याला पाहायला मिळाल. नेहमीच या स्पर्धेसाठी एक विशेष सहकार्य दादाचं असतं. मला आठवतं लास्ट ज्यावेळी आंबेगावकर चषक झालं, मालिकावीरासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक मयूरदादा पिसेकर यांच्याकडनं आपल्याला आलं होतं. अशा फार कमी स्पर्धात जिकडे मयूरदादा व्हिजिट करत असतो. एक गोष्ट म्हटलं जाताना की श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर जेवायला चहा मिळेल का त्याची वाट पाहावी लागते. बट गरिबाच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला चहा आणि आपुलकी माणुसकी 100% मिळतं. आणि मयूरदादा पिसेकर हे ते नाव जे नेहमीच आपल्या सोबत असणाऱ्याला मोठं करण्यासाठी ओळखलं जातं. आणि गोरगरिबांच्या हाकेला धावून येण्यामध्ये बदलापुरामध्ये जर सध्या कोण चर्चेत आहे तर ते नाव आहे मयूरदादा पिसेकर. ते टिपला झेल, समीकरण बदलेल. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा अजून करायच्यात, त्या म्हणजे 22.
5 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 धावा मैदानावरती अजूनही या ठिकाणी करायच्या आहेत. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 22 धावेची गरज. सामना जिंकणार कोण, त्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मैदानावरती आपल्याला सापडेल. बट समीकरण मैदानावरती बाकी आहे. 5 बॉल 22 धावा. सध्या बॉलिंग टीम आहे ना या मॅचच्या स्ट्रॉंग झोनमध्ये. इथे सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगल कंप्लीट केली जाईल. यस, कंप्लीट केली जाईल. बॉल तिकडे अंपायरनं वाईटही घोषित केला नाही आहे, फिनिशही केला नाही आहे. त्याआधी तुम्हाला राईट्स नाही आहेत की तुम्ही बॉल कुठे थ्रो करू शकाल. वन प्लस वन 2 मिळालेत. म्हणजे आता मॅचमध्ये ट्विस्ट. फलंदाज उमेशला मिळाली आहे स्ट्राईक आणि उमेश आक्रमक फलंदाज आहे. टीम आहे ना मैदानावरती जी खेळते ना ओमसाई ठुणेला माहिती आहे. जर उमेशच्या वाट्याला 5 पेक्षा कदाचित अजून 2 ते 3 बॉल एक्स्ट्रा असते ना 8 मध्ये 22 मारण्याची तो ताकद ठेवतो. बट 5 मध्ये आता 20 बाकी आहेत, त्या देखील बनवल्या जाऊ शकतात. क्षमता आहे. आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण त्याला जरूर करायचं होतं. 2 धावा इथे मिळतील. सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि आरामात 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात. त्या म्हणजे 4 चेंडू आणि आपण पाहताय या ठिकाणी धावा बनवायच्यात 18. 4 मध्ये 18ची गरज. चार बॉल 18 धावा. इथे फटका चांगला आलाय. आता चाललाय ना एकदम ओके मध्ये बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आलाय षटकार. समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 3 बॉल 12. उड़ान बड़ी होती है और हमेशा लंबी होती है, लेकिन उसके लिए पहले की हुई मेहनत वो कामयाबी की होती है. सफलता का सूरज उतना ही तेज तब चमकता है जब रात में अंधेरे में आपने सपना देखा होता है. अजून एक चांगला फटका. इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाले धावा 4 आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय 2 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात त्या म्हणजे 8. पण मी म्हणालो ना अजून 2 ते 3 बॉल जर वाटायला आले असते ना या फलंदाजाच्या रिझल्ट काहीतरी वेगळा असता. बट आता तो बॅटर्स देखील अगदी ठणकावून सांगतोय तुम्ही ठेवलेला विश्वास माझ्यासाठी पुरेसा आहे. या 5 मध्ये मला जे काय करायचं ते मी ट्राय करेल. आणि सध्या तो प्रयत्न करतोय, तो मेहनत करतोय, हे महत्त्वाचं आहे. आणि आता बॉल 2 बाकी आहेत. 8ची गरज आहे. काल देखील असे सामने आपण सुपर ओव्हरमध्ये येताना पाहिलेत. पण इथे सुपर ओव्हरचे चान्सेस कमी आहेत. ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय फलंदाज जर त्याच्या बॅटच्या टप्प्यात आला ना मैदान लांब नाही आहे. आणि इथे टप्पा चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातात कहाणी खतम. आता एखादा चमत्कार मैदानावरती फक्त वाचू शकतोय तो म्हणजे टीम ओमसाई ठुणेला. 67चं टार्गेट सेट करून देखील जी फाईट ठुणेनं दिली आहे ना जय गावदेव झुगरेवाडीला, झुगरेवाडी देखील म्हणेल जिंकलो, पण मात्र ठुणे लढला कसा त्याचा विचार या टीमला जरूर करावा लागेल. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. इथे फटका हा देखील चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. अडवला बॉल आणि 7 धावेनं हा सामना जिंकलाय. जय गावदेव झुगरेवाडी टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि एक मोठा विजय या ठिकाणी त्यांना मिळतोय. अभिनंदन टीम झुगरेवाडी अँड हार्ड लक ओमसाई ठुणे. खूप चांगलं शिस्तप्रिय क्रिकेट टीम ठुणे तुम्ही खेळलात त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. हार जीत ठुणे क्रिकेटच्या पटलावरचा भाग आहे, पण तुमच्या टीममध्ये जी युनिटी आहे, तुमच्यामध्ये जी एका